नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, गुड मॉर्निंग. तुमचे स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल स्पर्धा परीक्षा मार्गदर्शकवर. तर मित्रांनो बघा, मुंबई उच्च न्यायालयामध्ये या ठिकाणी 3 प्रकारच्या पदांसाठी भरती निघालेली आहे. एक आहे क्लर्क म्हणजेच लिपिक, एक आहे स्टेनोग्राफर आणि एक आहे वाहन चालक. आणि त्यानंतर आहे या ठिकाणी हमाल आणि शिपाई. तर या 4 प्रकारच्या पदांसाठी भरती निघालेली आहे. तर फक्त लिपिक आणि क्लर्कच्याच या ठिकाणी 1332 इतक्या भरपूर जागा आहे. तर या जागा मुंबईमध्ये आहे. त्यानंतर जे मुंबई उच्च न्यायालय ज्याचे खंडपीठ औरंगाबादमध्ये नागपूरमध्ये या 2 ठिकाणी याच्या सुद्धा जागा आहे. तर तुम्हाला ज्या ठिकाणी फॉर्म भरायचा आहे त्या ठिकाणी तुम्ही या ठिकाणी फॉर्म भरू शकता. तुम्हाला जर नागपूरमध्ये भरायचं आहे तुम्ही नागपूरमध्ये भरू शकता, औरंगाबादमध्ये भरायचं असेल तर औरंगाबादमध्ये भरू शकता आणि मुंबईमध्ये भरायचं असेल तर मुंबईमध्ये भरू शकता. तर या ठिकाणी तुम्हाला क्लर्क आणि लिपिकची संपूर्ण तयारी A to Z तयारी आपण आपल्या चॅनलमार्फत करून घेणार आहोत. तर या ठिकाणी लिपिकसाठी काय सिलेबस राहणार आहे, एक्झाम पॅटर्न कसा राहणार आहे, सर्व काही माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघून घेणार आहोत की तुमचा पेपर पॅटर्न कसा राहणार आहे, किती मार्क्सचे तुमच्या या ठिकाणी टॉपिक्स येणार आहे. तर सर्व काही माहिती आपण या ठिकाणी बघणार आहोत. तर व्हिडिओ संपूर्ण बघा आणि शेवटपर्यंत बघा. आणि चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. आणि आपण स्पेशल ग्रुप देखील तयार केलेला आहे मुंबई उच्च न्यायालयाचा. तर तो ग्रुप जॉईन करून घ्या, त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. आणि त्यापूर्वी अतिशय महत्त्वाची माहिती बघा, मुंबई उच्च न्यायालयामध्ये जी भरती निघालेली आहे लिपिक या पदासाठी 1332 जागांसाठी. तर यासाठी आपण बंडल PDF लॉन्च केले आहे. फक्त ₹200 प्राईस ठेवलेली आहे. यामध्ये तुमची हमखास निवड होणार आहे. हे PDF जर तुम्ही चांगल्या प्रकारे स्टडी केले तर तुमची हमखास निवड होणार आहे आणि तुमची A to Z तयारी यामार्फत केली जाणार आहे. तुम्ही हे PDF कोर्स घेतल्यानंतर तुम्हाला एका स्पेशल टेलिग्राम ग्रुपवर ज्यांनी हे PDF कोर्स घेतलेले आहे त्यांना जॉईन केले जाणार आहे आणि त्यांना डेली टार्गेट्स, क्विजेस वगैरे आणि त्यांना स्पेशल मटेरियल देखील प्रोव्हाइड केले जाणार आहे. यामध्ये मराठी, इंग्लिश, सामान्य ज्ञान, बुद्धिमत्ता, गणित, संगणक ज्ञान संपूर्ण विषयाची तयारी तुमच्याकडून केली जाणार आहे. जर तुम्हाला हा PDF कोर्स घ्यायचा असेल तर व्हॉट्सअप नंबर खाली दिलेला आहे 9284307184 या नंबरवर कॉन्टॅक्ट करा आणि हे PDF कोर्स घेऊन घ्या. तर चला आता बघूया आपला सिलेबस आणि एक्झाम पॅटर्न काय राहणार आहे. तर बघा, या ठिकाणी सर्वात पहिले बघा तुमची एक्झाम कशी होणार आहे. तर सर्वात आधी 90 मार्काची तुमची स्क्रीनिंग टेस्ट होणार आहे. 90 मार्काची तुमची काय होणार आहे, स्क्रीनिंग टेस्ट. तर बघून घ्या, 90 मार्क राहणार आहे, त्याची स्क्रीनिंग टेस्ट होणार आहे. आणि यामध्ये मिनिमम पासिंग मार्क्स जे आहे ते 45, मिनिमम पासिंग मार्क्स 45 तुम्हाला घ्यावे लागेल. म्हणजेच 50% मार्क्स तुम्हाला घ्यावे लागेल 90 पैकी. आणि ड्युरेशन बघा 1 आवर, 1 घंटेची ही एक्झाम राहणार आहे. रिटर्न टेस्ट पेपर शुड बी ऑब्जेक्टिव्ह टाईपचा पेपर असणार आहे. म्हणजेच प्रश्न आणि ऑप्शन फॉर्ममध्ये तुम्हाला उत्तर द्यायचं आहे. यामध्ये मराठीचे 10 प्रश्न येणार आहे 10 मार्कासाठी, इंग्लिशचे 20 प्रश्न येणार आहे, जनरल नॉलेजचे 10 प्रश्न, जनरल इंटेलिजन्स म्हणजे रिझनिंगचे 20 प्रश्न, ॲरिथमॅटिक म्हणजे मॅथमॅटिक्सचे 20 प्रश्न आणि कम्प्युटरचे 10 प्रश्न. अशा प्रकारे टोटल हा 90 मार्काचा तुमचा पेपर राहणार आहे. आणि या ठिकाणी बघा, जर तुम्ही स्क्रीनिंग टेस्टमध्ये जरी फेल झाला तर पुढच्या टायपिंग टेस्टसाठी तुम्हाला कन्सिडर केले जाणार नाही आहे. त्यामुळे स्क्रीनिंग टेस्ट पास करणे अतिशय महत्त्वाचे आहे आणि त्यासाठी तुम्हाला आपला बंडल PDF खूपच उपयुक्त ठरू शकतो. बघा, त्यानंतर टायपिंग टेस्ट होणार आहे. टायपिंग टेस्ट 20 मार्काची होणार आहे आणि या 20 मार्कापैकी तुम्हाला 10 मार्क घ्यावे लागेल पासिंगसाठी, म्हणजेच 50% मार्क घ्यावे लागेल. तर या टायपिंग टेस्टमध्ये तुम्हाला 40 शब्दांचा एक पॅसेज दिला जाणार आहे. तो तुम्हाला 10 मिनिटामध्ये टाईप करायचा आहे. आणि जर तुम्ही टायपिंग टेस्टमध्ये फेल झाला तर तुम्ही पुढील प्रोसिजरसाठी कन्सिडर केले जाणार नाही. त्यानंतर वायवा वॉस होणार आहे 40 मार्काचा. आता बघा, सिलेबस फॉर स्क्रीनिंग टेस्ट जे होणार आहे 90 मार्काची, त्याच्यासाठी सिलेबस बघा. मराठीमध्ये काय काय येणार आहे, मराठीमध्ये व्याकरण, त्यानंतर वाक्याची रचना आणि शब्दांचा वापर यावर 10 प्रश्न येणार आहे 10 मार्काचे. इंग्लिशमध्ये बघा, स्पेलिंगवर प्रश्न येणार आहे, स्पेलिंग मिस्टेक वगैरे. नंतर व्याकरणावर प्रश्न येणार आहे आणि सेंटेन्सच्या कन्स्ट्रक्शनवर आणि युजेस ऑफ वर्डवर 20 प्रश्न येणार आहे 20 मार्कासाठी.
नंतर जनरल नॉलेज बघा, जे डेली इव्हेंट्स होत असतात त्यावर प्रश्न येणार आहे आणि जे फेमस पर्सन्स असतात त्यांच्यावर प्रश्न येणार आहे आणि सोबत हिस्ट्री जॉग्राफी याच्यावर प्रश्न येणार आहे आणि स्पेशली महाराष्ट्राच्या हिस्ट्री जॉग्राफीवर प्रश्न येणार आहे. 10 प्रश्न येणार आहे 10 मार्काचे आणि मॅक्झिमम फोकस जनरल नॉलेजवर करंट अफेअर राहणार आहे. नंतर जनरल इंटेलिजन्स बघा, यावर तुमचं क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड टेस्ट करण्यासाठी सोपे प्रश्न येणार आहे. 20 प्रश्न 20 मार्कासाठी. नंतर ॲरिथमॅटिक म्हणजे मॅथमॅटिक्सवर बघा, ॲडिशन, सबस्ट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन, ॲव्हरेज, पर्सेंटेज आणि डेसिमल फ्रॅक्शनवर 20 प्रश्न येणार आहे 20 मार्कासाठी. नंतर कम्प्युटर रिलेटेड जनरल क्वेश्चन येणार आहे 10 क्वेश्चन 10 मार्कासाठी. आणि हे जी यानंतर जर तुम्ही क्वालिफाय झाले ट्रेनिंग टेस्टवर, तर जी इंग्लिशची टायपिंग टेस्ट तुमची होणार आहे, ती तुमची टायपिंग टेस्ट जी आहे ती कम्प्युटरवर होणार आहे. आणि टायपिंग टेस्टमध्ये पास झाल्यानंतर तुम्हाला वायवा वॉससाठी बोलवल्या जाणार आहे. आणि जर खाली बघा डी नंबरचा पॉईंट, द टाइम टेबल, व्हेन्यू ऑफ टेस्ट, वायवा वॉस अँड द रिझल्ट ऑफ अ रिक्रुटमेंट प्रोसेस ॲट ऑल स्टेज शॅल बी डिस्प्लेड ऑन द ऑफिशियल वेबसाईट ऑफ द बॉम्बे हायकोर्ट ओनली. बघा, बॉम्बे हायकोर्टची जी ऑफिशियल वेबसाईट आहे bombay.highcourt.nlc.in, याच वेबसाईटवर तुम्हाला टाईम टेबल, व्हेन्यू ऑफ टेस्ट, वायवा वॉस कुठे होणार आहे, त्यानंतर रिझल्ट वगैरे सर्व काही बघायला मिळणार आहे. आणि कॅन्डिडेट कॅन डाउनलोड देअर हॉल तिकीट, ॲडमिट कार्ड फॉर स्क्रीनिंग, टायपिंग टेस्ट आणि वायवा वॉइस फ्रॉम देअर इंडिव्हिज्युअल प्रोफाईल. आणि बघा, तुम्ही फॉर्म भरताना जे प्रोफाईल तयार करता त्याच प्रोफाईलवरून तुम्ही तुमची हॉल तिकीट, ॲडमिट कार्ड आणि वायवा वॉससाठी ॲडमिट कार्ड, टायपिंग टेस्टसाठी ॲडमिट कार्ड सर्व काही डाउनलोड करू शकता. आणि तुम्ही जे आहे ते टाईम टू टाईम जे आहे ते ह्या वेबसाईटला व्हिजिट देखील करू शकता. तर बघा, लवकरात लवकर याचा फॉर्म भरून टाका. याची फीस देखील तुम्हाला सांगून देतो. बघा, या ठिकाणी द कॅन्डिडेट इज रिक्वायर्ड टू पे एक्झामिनेशन फी ऑफ 1000 रुपीज थ्रू कलेक्ट. SBI कलेक्ट या ॲपमधून तुम्हाला फीचरमधून तुम्हाला 1000 रुपयाचं पेमेंट करायचं आहे. बघा, या ठिकाणी सर्वांना 1000 रुपयाचं पेमेंट करायचं आहे. सर्वांना म्हणजे ते कोणतेही कॅटेगरी असो, या ठिकाणी कोणतंही रिझर्वेशन ठेवण्यात आलेलं नाही. सर्वांना 1000 रुपये फी पे करायची आहे. तर या ठिकाणी थोडं कॅन्डिडेटसोबत नाइंसाफी झालेली आहे, कारण की बघा, अदर्स सर्व फॉर्ममध्ये रिझर्वेशनवाल्यांसाठी 900 रुपये असतात आणि या ठिकाणी 1000 रुपये सर्वांना समान फीस ठेवलेली आहे. तर SBI कलेक्ट म्हणून तुम्ही या ठिकाणी पे करू शकता. जर तुमचं पेमेंट सक्सेसफुल झालं नाही तर तुमचं या ठिकाणी ॲप्लिकेशन कन्सिडर केलं जाणार नाही. त्यानंतर बघा, तर बघा, तुमचं लिंक कधी चालू होणार आहे ॲप्लिकेशन करायचं, 15 डिसेंबर 2025. बघा, 15 डिसेंबर 2025 पासून लिंक सुरू होणार आहे. ॲप्लिकेशन फॉर्म भरायचं सकाळी 11 वाजता लिंक सुरू होईल 15 डिसेंबरला आणि त्यानंतर 5 जानेवारीपर्यंत ही लिंक चालू राहणार आहे. म्हणजे 15 आणि 5 20 दिवस हे लिंक चालू राहणार आहे. आणि शेवटी बघा, या ठिकाणी खूप रश होतो, खूप घाई गर्दी होते, त्यामुळे तुम्हाला लवकरात लवकर फॉर्म भरायचा आहे. आणि बाकी पोस्ट वगैरे किंवा हँड डिलिव्हरी वगैरे किंवा कुरिअरने कोणत्याही प्रकारे ॲप्लिकेशन स्वीकारले जाणार नाही आहे. यामध्ये तुम्हाला बघा, या टाईपमध्ये माहिती भरायची आहे. सुरुवात पहिले तुम्हाला 10वीची, नंतर 12वीची, नंतर ग्रॅज्युएशनची, नंतर पोस्ट ग्रॅज्युएशनची. तर याची एक्झाम कधी होऊ शकते बघा, 5 जानेवारी याची लास्ट डेट आहे. तर 5 जानेवारीनंतर 2 महिन्याने तुमची एक्झाम होऊ शकते. म्हणजे 5 मार्च महिन्यात तुमची याची स्क्रीनिंग टेस्ट होऊ शकते. त्यामुळे खूपच कमी दिवस बाकी आहे आणि पोस्ट अतिशय चांगली आहे. 29,000 बेसिक पेमेंट आहे आणि सेंट्रल बघा, आणि या ठिकाणी 8वं वेतन लागल्यानंतर हे पेमेंट भरपूर वाढणार आहे. त्यामुळे लवकरात लवकर बघा, याचं PDF कोर्स नक्कीच परचेस करून टाका. ऑफर फक्त काही दिवसांसाठी मर्यादित आहे. 9284307184 या नंबरवर मेसेज करा आणि हे जे PDF कोर्स आहे आपले ते परचेस करून घ्या. अतिशय उपयुक्त आहे बॉम्बे हायकोर्टच्या प्रिपरेशनसाठी आणि यामध्ये सिलेक्शन तुमचं हमखास होणार आहे. चला, भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.